भवतु। सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। प्रातःकाळ आणि संध्याकाळ या दोन वेळेमध्ये माणसाच्या बुद्धीमध्ये फरक पडतो. प्रातःकाळ असा एक सुंदर काळ असतो जिथे जगातली बाजार संस्था प्रभावी झालेली नसते आणि संध्याकाळची जी वेळ असते ती संपूर्ण दिवसाचा एक शील तयार झालेला असतो. म्हणून संध्याकाळचं जीवन सुद्धा हलकं असतं आणि आरामाकडे थोडं जास्त लागतं. सकाळी ऊर्जा असते आपल्या शरीरामध्ये. संस्कृतचे जेवढे पाठ असतात, जेवढे अवघड विषय असतात, सकाळी 7, 5, 6 हे सगळं सकाळी सकाळी सुरू होतं. बुद्धी फ्रेश असते. अजून कोणाचा फोन आलेला नसतो, जगातला अजून काही कळालेला नसतो, त्याच्यामुळे आपण फ्रेश व्यक्ती नसतो. पण गाठानिरूपणाच्या ऐवजी सकाळी थोडा गोड आणि चांगला विषय आहे. कठोपनिषद मानवी जीवनाचं कल्याण करणारा उपनिषद आहे. कठोपनिषद ही 10 उपनिषद प्रसिद्ध आहेत भारतीय शास्त्रामध्ये. सर्व शास्त्रांची जनक आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि रामचंद्र परमात्मा त्या दोघांच्या अगोदर जे शास्त्र होतं त्याला वेद म्हणतात आणि वेदाचा जो अंतिम भाग आहे त्याला उपनिषद म्हणतात. सांगितलेल्या आश्रमामध्ये वशिष्ठांच्या गुरुकुलमध्ये रामचंद्र प्रभूंनी आणि भगवान श्रीकृष्णाने ज्या ग्रंथाचं अध्ययन केलं असा हा एक अलौकिक ग्रंथ आहे कठोपनिषद. आणि यजुर्वेदाच्या अंतर्गत रात्री सांगितलं मी आपल्याला कठशास्त्रांतर्गत उपनिषद आहे. यम आणि नचिकेता त्यांचा संवाद. ऋषीपुत्र आहेत नचिकेता आणि नचिकेतेचे जे वडील आहेत त्यांनी जगात प्रसिद्धी मिळावी म्हणून विश्वजित नावाचं यज्ञ केलं आणि त्या यज्ञामध्ये सगळं काम द्यायचं असतं जे काय आपल्या घरामध्ये असतं. त्या यज्ञाची फार मोठी प्रसिद्धी असते. जे काम कोणी करत नाही असं काम केल्याबद्दल एक प्रतिष्ठा असते. ते काम केल्याबद्दल प्रतिष्ठा मिळते पण लोक प्रतिष्ठेसाठी काम करतात. हा काम करण्यातला फरक. चांगलं काम केल्यानंतर प्रतिष्ठा मिळते पण प्रतिष्ठेसाठी वाईट माणसं सुद्धा कधी कधी चांगलं काम करताना दिसतात. ऋषीपुत्र आहेत आणि वडील ऋषी आहेत. विश्वजित नावाचा यज्ञ केला आणि जेव्हा दान द्यायची पाळी आली त्यावेळी थोडी चूक झाली वडिलांची नचिकेताच्या आणि अशा काही दान द्यायला लागले. जुन्या काळामध्ये गोधन हे सगळ्यात मोठं धन आहे. पितोदका वर्णन केलेलं आहे. कशा गायी दान करत होते? ज्या गायींनी शेवटचं पाणी पिलेलं आहे, पुन्हा पाणी पिण्याची ताकद त्यांच्यामध्ये राहिलेली नाही. दुग्ध दोहा अंतिम वेळेस जिथं दुहन केलं गेलेलं आहे पुन्हा आता दूध येण्याची संभावना नाही. शेवटचं गवत जिनं खाल्लेलं आहे. निरिंद्रिया संपूर्ण शरीर 2-4 दिवसामध्ये मारायला टेकलेल्या आहेत अशा आणि अशा गायी दान द्यायला सुरुवात केली. छोटे छोटे कर्मकांडातले काही दोष सुद्धा या ठिकाणी फार सुंदर रीतीने प्रगट केलेले आहेत.
तो जो मुलगा आहे नचिकेता 9-10 वर्षाचा असेल, छोटा आहे, त्याला ते सहन होईल असं ते. आपले वडील कुठेतरी धर्माबरोबर कपट करतायत असं वाटतं. लहान मुलाची मनं फार निरागस असतात, शुद्ध बोलणारे असतात आणि खोटं कसं बोलायचं याचं अजून आई वडिलांकडून त्यांना ट्रेनिंग मिळालेलं नसतं. हळूहळू शिकवलं जातं, हे सांगू नको, वडील म्हणतो हे सांगू नको, आई म्हणते हे सांगू नको. म्हणजे दाबत त्याच्या लक्षात येतं की कुणाला काय सांगावं आणि कुणाकडून कसं वागावं. घरचं ट्रेनिंग असतं ना आई वडिलांचं, गुरुच आहेत सगळे. तर ते लहान मुलगा आहे, अजून 7-8 वर्षाचा असेल, कुमार म्हणून प्रयोग केलेला आहे, त्याला ते सहन होईल ना त्या गोष्टी. आणि धर्मशास्त्रामध्ये असा नियम आहे, दान करू नका. जर केलं तर चुकीच्या वस्तू दान करू नका, नरकात जा. हा धर्मशास्त्राचा सिद्धांत आहे. तिरकी सुपारी न खाणारी खारी आपण सत्यनारायणला ठेवतो. सत्यनारायण काही वेडा मनुष्य आहे कसा आहे, कोणाला होतो आपण. भगवंताच्या पूजेकरता जे आपण चुकीच्या वस्तू निवडलेल्या असतात, देवाला काही कळत नाही म्हणून निवडलेल्या असतात का देवाला काही करायचं नाही म्हणून निवडलेले असतात. आपल्या भावना अगोदरच फिक्स झालेल्या आहेत. त्यामुळे जे फळ आपल्याला मिळायला पाहिजे ते मिळत नाही आपल्याला फळ. म्हणजे मुलाला हे सहन होत नाही, इतक्या चुकीच्या गायी दान करून माझा वडील काही स्वर्गामध्ये जाणार नाही, त्याला काही मोक्ष फळ मिळणार नाही, म्हणून राग येतो त्या मुलाला. पण सध्या घरातला मुलगा आहे तो एकदम विरोध करत नाही. चांगल्या चांगल्या वस्तू दान देण्याच्याऐवजी खराब वस्तू दान दिल्या जातात. म्हणून हळू जाऊन वडिलांना विचारतो, बाबा तुम्ही हे सगळं दान करतायत, पण विश्वजित नावाच्या यज्ञामध्ये सगळंच दान करायचं असतं, मग मला कुणाला दान करताय ते सांगा. फिरका शब्द येतो की मी जर तुमचा सगळ्यात आवडता व्यक्ती आहे, विश्वजित नावाच्या यज्ञात अशा गायी दान करतायत, मला सुद्धा दान करा. लहान मुलगा आहे, थोडं दुर्लक्ष केलं. पुन्हा तेच प्रकरण चालू, दुग्ध दोहा निरिंजिया. पुन्हा नचिकेताला राहवलं नाही, पुन्हा येऊन बोलला मला कुणाला दान करता. आता त्या भर सभेत वडिलांचा अपमान होतोय आणि तिथं मुलगा येऊन बोलतोय. आणि जगाने अपमान केला तर चालतो बरं का, पण ओळखीच्या माणसाने जवळच्या माणसाने अपमान केला तर सहन नाही. एसटी स्टँडवर उभा राहिला तर कुणी शिवाय दिल्यास काही वाटत नाही तुम्हाला, पण मुलांनी जर एखादी तिरका शब्द वापरला ना तर दिवसभर टाळतो बरोबर राहतो. जवळच्या माणसाचा अपमान अंतःकरणाला शिजून जातो. अपमान तर लांबच राहिला, एखादा शब्द सुद्धा वर्ष लक्षात राहतो. जवळच्या माणसाचं जसं चांगुलपण प्रभावी असतो तसं एखादा शब्द सुद्धा आयुष्यभर छेद करून जातो माणसाला, हृदयाचे तुकडे करून जातो. घरातला मुलगा आहे, पुन्हा 3ऱ्या वेळेस आला आणि आल्यानंतर सांगितलं की मला कुणाला दान करताय. आता ते ऋषी ताकद स्वभाव, जा मी तुला मृत्यूला देऊन टाकतो. मृत्यू हे स्वाम जधान, मृत्यूला तुला देऊन टाकतो. रागाच्या भरात एकुलते एक पोरग रागाच्या भरात मृत्यूला तुला देऊन टाकतो म्हणून बोलून गेले. पण ते सगळं प्रकरण संपल्यानंतर बापाला पश्चाताप वाटला, मी ऋषी विश्वजित नावाचा यज्ञ करणारा, माझी एवढी मोठी प्रसिद्धी, आणि काय बोलून बसलो मी. जुन्या काळातला प्रसंग आहे ना, जो शब्द आपल्या मुखातून निघालेला असतो आपण त्याचा आदर करायचा. आपला शब्द जर आपण पाळत नसाल दुसरा पालन करेल या अपेक्षा ठेवू नका. ज्या शब्दाचं आपल्याकडून पालन होत नाही त्या शब्दाचं समोरच्यांना पालन करावं ही अपेक्षा करणं म्हणजे सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे.
सगळ्यात मोठं. म्हणून आचरणता नैतिकता ही अगोदर पाहिली जाते. बापाने दारू पिऊन यावं आणि मुलाला समजून सांगावं दारू किती वाईट आहे ते दारू पिऊन समजून सांगण्यासारखा विषय आहे. तो मुलगा फार साधा असतो. दारू जर एवढी वाईट आहे तर मग बाप का पितो, तंबाखू एवढी वाईट आहे तर मग बाप का खातो, सिगरेट पिता पिता सांगायचं असतं का सिगरेट फार वाईट आहे म्हणून? नाही, प्रभाव नाही पडत त्या गोष्टी. ऋषी आहेत, मुखातून शब्द बाहेर पडलेला आहे, पृथ्वी स्वाम दधान, मी तुला मृत्यूला दान करतो. आणि यज्ञ संपल्यानंतर डोळ्यातून अश्रू आलेले आहेत. वेगळ्या मूडमध्ये मुलगा जर गेला संसारात तर काय आले संसारामध्ये? देव तर मिळत नाही, संत भेटत नाहीत. आणि ज्या मुलावर प्रेम करून संसार कंठ करायचा असतो तोही मुलगा मृत्यूवेत्वाम दधानिती म्हणून सांगितलं आपण, मृत्यूला दिलेला आहे. तो मुलगा किती समजदार आहे. कधी कधी ह्याच्या उपनिषदेचे शब्द असतात असे काळजावर आकार घेऊन जातात. वडील खिन्न अवस्थेमध्ये आहेत. हा नचिकेता वडिलाजवळ जातो आणि चरण स्पर्श करून पाया पडून वडिलांना सांगतो, तुम्ही छेद करू नका. तुम्ही जो शब्द दिलेला आहे मृत्यूवे स्वाम दधामी, मृत्यूला मी तुला देतो, तो मी पालन करेन. मला मृत्यूची भीती नाही होता. तुम्ही सांगितलंय ना मग मी पालन करणार. आणि राहिला प्रश्न छेद करण्याचा, इतकं गोड त्या लहान मुलाच्या तोंडातून उद्गार आहे, सत्य निवजाय ते मरत्या, सत्य निवाजाय ते पुन्हा. लहान मुलगा आहे, काय तो प्रतिभा असेल त्याची कल्पना करा. आपल्या वडिलांना समजून सांगतो, तुम्ही काही फारशी चिंता करू नका, तुम्ही विद्वान आहात, सूज्ञ आहात, ऋषी आहात. अनुपस्थ यथा पूर्वे प्रतिपक्षते, तुमचं वय झालेलं आहे आणि कितीतरी पावसाळे तुम्ही पाहिलेले आहे, म्हणून तुमच्या अगोदरच तुम्ही पहा. अनुपस्थ यथा पूर्वे, तुमचे वडील, तुमचे मित्रमंडळ, तुमच्या अगोदरचे नातेवाईक. वडिलांना लहान मुलगा समजून सांगतोय, स्पष्ट पहा, मागचं पहा, पुढे राहिले का? तुमचे वडील, तुमचे आजोबा कुणी राहिले नाही. आणि जसं मागे राहिलेलं नाही तसं आत्ताचे सुद्धा पुढे राहणार नाही. प्रतिस्पष्टता आहे. जसं मागचं तुम्ही पाहताय तसं पुढे सुद्धा तुम्ही पहा. मनुष्य आहे, सत्य निवाजाय ते पुन्हा. सत्य शब्दाचा अर्थ आहे धान्य. चूर लावतो, काढली तरी ठीक, नाही काढली तरी ते आपोआप नष्ट होणार आहे. रोग पडला तर खराब होईल, नाही रोग पडला तर काही अजरामर होणार आहे ना. त्यांचा अवधी असतो पिकाचा, 9 महिने, 4 महिने, 3 महिने असं ठरलेला कालावधी आहे. 6 महिन्यामध्ये एखादं पीक येतं, 4 वर्षांनी एखादं फळ लागतं. किती वर्ष लागणार आहेत? 10-20 वर्ष लागेल. ते फळ तोडलं तर ठीक, त्याचा आपोआप तुटून पडतो, आपोआप जन्माला येतो. पडलेलं फळ, त्याची बीज ही जंगल काही कुणी लावलेली थोडंच आहे. हिमालय पर्वत आहेत, मोठे मोठे महारण्य आहेत, ते लावलेले नाहीत कुणी, ते जन्माला येतात. आणि जसे जन्माला येतात तसे नष्टही होतात. तसं तुमचं आणि आमचं जीवन आहे. वडिलांना लहान मुलगा समजून सांगतो. आणि वास्तवता अशी आहे, वडिलांनी मुलाला समजून सांगायला पाहिजे. पण वडिलाला समजत नाही हे समजलं तरी भरपूर झालं. जितका माणूस बाजारू होत जातो, संसारातला जितका अनुभव येत जातो, तितका त्याचा प्रामाणिकपणा कमी होतो. वयोवृद्ध माणसं हे अनुभवानं निरागस व्हायला पाहिजे. नाही, असं कधी घडत नाही संसारामध्ये. वयोवृद्ध माणसं अनुभवानं कुटील होतात, शिरके चालण्याचा प्रयत्न करतात. एखादी सासू आहे,
आणि तिने खूप असं कष्ट सहन केलेलं आहे, सासुरवास सहन केलेला आहे. जेव्हा तिच्या घरामध्ये सून येते पुन्हा त्याच पद्धतीने त्या सासूचं आचरण असतं. मला किती त्रास झाला या घरामध्ये, किती सासुरवास सहन केला, हे सगळं सगळं विसरून जाते आणि तेच आचरण तिच्या येणाऱ्या सुनेबरोबर करते. अनुभवाचा कुठेतरी फायदा व्हायला पाहिजे. मी एवढा त्रास सहन केलेला आहे, हे चूक आहे अशा रीतीने. हीच पद्धत आपण जर प्रेमाने समजून सांगितली तर बरी पडेल. पण वयोवृद्धाच्या अवस्थेमध्ये हुकुमशाही तयार होते आणि त्रास देण्याचा हक्क समजला जातो. होत काहीच नाही, होत काहीच नाही, जीवन चालूच आहे, होत काहीच नाही. पण सासूवर प्रेम कमी होते, त्याच्यापेक्षा दुसरं काही होत नाही. वयोवृद्ध माणसं जे अप्रामाणिक वागतात, होत काहीच नाही, त्यांना कोणी प्रेम करत नाही, एवढंच फरक. एकांत प्रिय लोक होतं, कधी कोणाची गोड बोललेले नाहीत, कधी माणसं गोळा केलेली नाहीत, कधी माणसावर विश्वास ठेवलेला नाही, कधी माणसांना प्रेम केलेलं नाही, कधी दोन गोष्टी प्रामाणिकपणे समजून सांगितलेल्या नाही. मग निवृत्त झाल्यानंतर घरी राहण्याचा जेव्हा चांगल्या चांगल्या क्लास वन अधिकारी असतो नाही तर पुणे असतो प्रसंग येतो ना, पोस्टवर असताना मान असतो, निवृत्त झाल्यानंतर सगळ्यातून निवृत्त होतात. मानातून माणुसकीतून सगळ्याच. आणि मग दिवसभर असं भयानक कंठातून नाही दिवस, कुणी फोन करत नाही, कुणी विचारत नाही, कामच नाही. हळूहळू हळूहळू ते एकांत वासात जातो आणि मन जे असतं ना ते वेड व्हायला सुरुवात होते वयोवृद्ध अवस्थेमध्ये. आपण त्याला बालपण म्हणतो, साची आणि बुद्धी नाही. म्हणजे बाल्यावस्था येत नाहीये. ते जेवढं केलेलं असतं ना ते हळूहळू अप्रामाणिकतेमुळे विसरायला लागतं. ज्ञान अनुभव सगळं लयाला जातं जीवनामध्ये. आणि माझा शब्द नीट ऐकलं बरं का, माझं अस्तित्व या जगाला काहीच करू शकत नाही त्याची खंत मनात वाटतं. माझ्या असण्यानी आणि नसण्यानी या जगावर काहीही परिणाम होत नाही म्हणून विकृती निर्माण होते. सिद्धांत लक्षात येतो. विशिष्ट वयापर्यंत तुमची या जगाला गरज आहे. फळ द्रुप झाड होईपर्यंत फळाला किंमत आहे. ज्या दिवशी फळ देणं बंद करतं झाड, शेतकरी त्याला उचलून टाकतो. समजते तुम्हाला? सध्या नोकरी आहे, फळ आहे, पैसा आहे, या बसा, आणि त्याच घरामध्ये तुम्ही फळ देणं बंद करता आणि तुमची मुलं फळ द्यायला सुरुवात करतात. लगेच प्रेम बदलतं. फळ न देणाऱ्या बापाला म्हणतात तुम्ही थोडं थांबा, ह्या मुलांना जरा घाई आहे. अर्थ कळाला का? भाषा गोड आहे पण आशय अवघड आहे. तुम्हाला कुठे जायचंय का? तुम्ही आता निवृत्त झालेला आहात, कशाला घाई करतायत? एकच बाथरूम आहे, त्या मुलांना अगोदर करू द्या. त्यांना घाई आहे. अगोदर नाश्ता त्यांना दिला जातो, जेवण त्यांना दिलं जातं. आणि हे सांगून सांगून म्हातारा थंड होतो. मग त्यालाही सवय लागते, मला कुठं जायचं नाही, तू अगोदर कर, तू अगोदर नाश्ता कर, तू अगोदर सर्व कर. हे वयोवृद्ध अवस्थेतलं दुःख नाही, हे मानसिक दुःख नाही बरं का. उशीर झाला म्हणून फरक नाही पडत, मान कमी झाला म्हणून त्रास. म्हाताऱ्या माणसाला फार खायला लागतं असं नाही. ते म्हाताऱ्या माणसांना मान लागतो, खायला देतात माणसं पण मान देत नाही. आणि मान मिळावा अशा पद्धतीने कधी वागलेलाच नाही. सगळ्याचा मान खंडन करत गेला, सगळ्यांचा अपमान करत गेला, सगळ्याला ज्ञान सांगत गेला. कोण मान देणार याला? वृद्धावस्थेमध्ये अवघड परिस्थिती असते वयोवृद्धावस्थेमध्ये. परंतु वृद्धावस्था ही मानवी जीवनाचा एक अचल सिद्धांत. झाड जर फळ देत असेल, एखादं झाड जास्त दिवस एवढाच फक्त फरक आहे, पण फळ देणं बंद करावं लागतं. आणि ज्या दिवशी फळ देणं बंद होतं त्या दिवशी ज्या जमिनीमध्ये ते फळ होतं, ज्याच्यावर फवारणी केली जात होती, ज्याला आळस केलं जात होतं, ज्याला स्वतंत्र पाणी सोडलं जात होतं. नाही कळतंय तुम्हाला काय बोलणं?
ते सगळं बंद होतं. त्या आळ्यातून त्याला उपटून बाजूला ठेवतं. पाणी बंद, खत बंद. माझं काही माणसं हुशार असतात, अगोदर ती आपली व्यवस्था करतात. आणि पंढरपूरला एखादी खोली घेतली, तुम्ही उपटून टाकण्यापेक्षा आम्ही आपलं जाऊन तिथं राहतो. काशी म्हणजे काय असं वर्णन आलेलं आहे. मरणात मुक्ती. काशीमध्ये मरण आल्यानंतर मुक्ती मिळते. हे काशीच मुक्ती आहे. तुमच्या कुटुंबापासून मुक्ती मिळाली हे काही कमी आहे का तुम्हाला? अजून कुठली मुक्ती पाहिजे? पण लोक मरण्यासाठी काशीला जातात. नाही, मरण्याचं दुःख नातेवाईकांना दिसू नये त्यापेक्षा त्यांच्या डोळ्यातून ओझं झालेलं बरं, लांब गेलेलं बरं. हे वयोवृद्ध अवस्थेतलं लक्षण आहे. हे निश्चित आहे. आणि हे सत्य डोळ्यापुढे ठेवून संत जीवनामध्ये आपलं जीवन जगत असतं. आपल्याला हे दिवस येणार आहे. आपल्या इंद्रियातलं पाठव्य, आपल्या शरीरातलं पाठव्य, भौतिक चैतन्य हे कमी होणार आहे. मग त्यावेळेस काय काय लागणार आहे ते संत अगोदरच गोळा करून ठेवतात. ऐशी दशा येईल पुढे ज्ञानोबा सांगतात. तेव्हा मन होईल वेडे, मन वेड होतं. चिंतून ठेवी चोखडे आत्मज्ञान. मी कोण आहे त्याचा विचार करून जर तुम्ही ठेवला अगोदर, तो म्हातारपणाचं दुःख होत नाही. हे याचं नाव आहे तत्वज्ञान. हे कोणाकडून घ्यायचं नाहीये, ते आपोआप जन्माला आलेलं पाहिजे. गुरु फक्त सांगत असेल की हा रस्ता आहे, चालायला आपल्यालाच लागतो. असा कुठला गुरु किंवा असा कुठला देव नाही की तुमच्या हातावर ब्रह्म उभा करेल. गुरु मार्गदर्शक आहे. ही पुढची धोक्याची सूचना आहेत ती तुम्हाला आम्ही अगोदर देतो. ऐकलं तर ठीक आहे, नाही ऐकलं तर पडले माणसं काही वाटत नाही त्यांना. चांगलं कर्तव्य आहे, सांगायची उर्मी म्हणून सांगितली जाते. तेव्हा मन होईल वेळे, चिंतून ठेवी चोखडे आत्मज्ञान. नचिकेता आपल्या वडिलांना अशा रीतीनं समजून सांगतो, तुम्ही काही चिंता करू नका, मनुष्य आहे, मी जरा लवकर चाललोय मृत्यूकडे, तुम्ही थोडं उशिरा येणार. तुमच्या शब्दांमुळे मला मृत्यू येतोय अशी कल्पना करू नका. माझी तुमच्यावर श्रद्धा आहे, तुम्ही माझे वडील आहात, तुमच्यापासून मी जन्माला आलेलो आहे. पण तुमच्या विषयी दुष्ट भावना मनात ठेवणार नाही. परंतु ज्या गायी न देण्यासारख्या होत्या त्या जर दिल्या गेल्या असत्या, मी जर मध्ये पडलो नसतो तर तुम्ही नरकामध्ये गेला असता. आनंदानामते लोक, जिथे आनंद नाहीये अशा लोकांमध्ये चुकीचं काम करणारी माणसं जातात. आणि तुम्हाला तो नरकवास मिळू नये म्हणून मी मध्ये येऊन तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला. माझं कर्तव्य मी पूर्ण केलं. पुत्र या शब्दाचा अर्थ नरकातून रक्षण करतो म्हणून त्याला पुत्र म्हणतात. पुम आणि त्र असा शब्द आहे पुत्र. पुमनाम नरकात त्रायते म्हणून त्याला पुत्र म्हणतात. आणि तुमचं रक्षण करणं हे जसं माझं कर्तव्य आहे तसं तुम्ही हे चुकीचं धर्म कार्य केल्यामुळं तुम्ही नरकात गेला असता. मी तुम्हाला वाचवतो. मी चाललोय, मी ते पाप केलेलं नाही जीवनामध्ये, म्हणून मला मृत्यूकडे जाताना भीती वाटत नाही. कळते तुम्हाला? एखाद्या सज्जन माणसाला जर पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं ना, जरी काहीच केलं नाही खात्रीपूर्वक, त्याला पोलीस स्टेशनमध्ये जायला काहीच वाटत नाही. घरी येऊन निरोप देऊन जातो पोलीस, तुम्हाला स्टेशनला बोलवलेलं असेल का? आणि ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्याला निमंत्रण द्यायला जात नाही पोलीस, पकडायला जाते. फरक लक्षात आला? कुठेही जातो अपराधी मनुष्य हा, कुठेही जावो त्याला आणायला जातात, पकडायला जाते. सज्जन माणसाला निरोप घेतलं, अशी अशी तक्रार आलेली, तुम्ही एकदा पोलीस स्टेशनला येऊन जा, आपण बघू तक्रारीचं काय करायचं. सज्जन माणसं आपण होऊन जातो, भीती नाही वाटत त्यांना. अर्थ कळतो ना तुम्हाला? पाप जर केलं नसेल ना तर मरणाची भीती वाटत नाही, मृत्यूची भीती वाटत नाही. साधू संतांना, ज्ञानी लोकांना, आत्मज्ञानी लोकांना हसत मृत्यूला आलिंगन देतात. उलट उशिरा जर मृत्यू येत असेल तर म्हणतात. आणि एक लक्षात ठेवा, सत्य हेच आहे, कधी ना कधीतरी जग सोडायचे. मग तयारी करून सोडलेलं काय व्हायचं?
आपल्याला वाटतं जीवन खूप मोठं आहे, 60 वर्ष 70 वर्ष, हे जगाच्या दृष्टीने आणि काळाच्या दृष्टीने काही मोठं नाही आहे. रामचंद्र प्रभू, भगवान श्रीकृष्ण, धर्मराज, युधिष्ठिर, राजे महाराजे, इंग्रज लोक आपल्या देशात येऊन गेले, मुस्लिम लोक शासक येऊन गेले, सगळे गेले शब्दातच जमा होतात बरं का. आले आणि गेले हे शब्द जसं आपण तिकडे वापरतो तसं आपल्याही जीवनामध्ये आहे ते शब्द. आणि वडिलांना नमस्कार करतो नचिकेता आणि मृत्यूकडे प्रस्थान करतो. योगी आहे, घरात जन्माला आलेला आहे. भौतिकदृष्ट्या फार सुंदर सांगितलेलं बरं का. मृत्यूकडे जायचं म्हणजे नेमकं कुठे जायचंय, मृत्यूच्या घरात जायचे म्हणजे नेमकं कुठे जायचंय, तुम्हाला सगळ्याला माहिती, फक्त संदर्भ डोक्यात नाहीये. अर्जुनाचा अपमान होतो महाभारताच्या युद्ध संपल्यानंतर आणि व्यास महर्षी येतात, धर्माजाला सांगतात इथपर्यंत तुमचं जीवन चांगलंय. 5 पांडवापैकी आज अर्जुनाचा पराभव झाला, सगळ्याचा पराभव होऊ शकतो, हा काळाचा महिमा आहे. न पेक्षा हे राज्य सोडा, राज्य बरं का, घर नाही, 2 रूमचा फ्लॅट नाही, झोपडी तर मुळीच नाही, ते सोडतच नाही. पण भारताचा सम्राट युधिष्ठिर त्याला सांगतात आता सोडण्याची वेळ आलेली. एका भावाचा अपमान झाला, अर्जुनाचा अपमान झाला, गांधी धनुष्य सुटलं, भाषेतले बाण बाहेर निघेणार, मंत्र स्मरेना आणि भिल्लाने त्या अर्जुनाचा पराभव केला. हे अनुभव आहेत, ही खूण एक काळाची. घरात एक शब्द जर विरोधात गेला ना लगेच तुमच्या लक्षात यायला पाहिजे, घर बदलत चाललं. काही माणसं भाग्यवान आहेत, सकाळपासून संध्याकाळ अपमान केला तरी अपमान वाटत नाही, संतच आहे. एक शब्द दशरथाचं काय आहे, काही केस पांढरे थोडी झाले. आरशात एक केस पांढरा दिसला आणि दशरथाला जाणीव झाली की आपण आता वयोवृद्धतेकडे कुठलीही जबाबदारी सोडायला पाहिजे. सम्राट म्हणून रामाला युवराज पदाचं निमंत्रण दिलं, सोडायचं. जसं घेण्याकरता उत्सुकता होती त्याच पद्धतीनं सोडण्याकरता सुद्धा उत्सुकता पाहिजे, हा सृष्टीचा नियम आहे. ग्रहण आणि उत्सर्ग ह्या 2 गोष्टी मानवी जीवनात पाहिजेत, तरच मानवी जीवन चालतं. पैसा येतो तसा गेला तरच समाधान, ठेवल्यानंतर अडचण निर्माण होते. ग्रहण आणि उत्सर्ग म्हणतात. ग्रहण करण्याची जशी उत्सुकता आहे तशी त्यागाची सुद्धा उत्कर्षा पाहिजे. अन्न आपण ग्रहण केलं, जर पोट नाही साफ झालं तर डॉक्टरकडे जावं लागतं. ग्रहण आणि उत्सर्ग म्हणतात त्याला. आणि जर ते पोटात नाही राहिलं तर मग म्हणतात आज पोट साफ. साफ शब्दाचा असे उत्सर्ग, तरच तुम्ही स्वस्त आहात, तरच तुम्ही निरोगी आहात. आणि ग्रहण केलेलं जर तुम्ही ठेवलं जवळ, संपला विषय तुमचा. रोग निर्माण होतात. रोग शब्दाचा अर्थ विकृती, मानसिक असेल, बौद्धिक असेल, वैचारिक असेल, शारीरिक असेल. ग्रहण आणि उत्सर्ग हा नियम आहे. राहिला मुलाचा प्रश्न, तो जर योग्य असेल तो कमवणारच, आणि अयोग्यासाठी किती कमवून ठेवा, गमवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संस्कृती म्हणजे काय, संस्कार देण्याची परंपरा. मुलाला संस्कार दिले की तो आपोआप त्या योग्यतेचा होतो. म्हणून सगळी पांडव कंपनी स्वर्गारोहण पर्व म्हणून महाभारतामध्ये आलेलं. बद्रीनाथचा पुढचा जो रस्ता आहे ना, तो यमलोकाचा रस्ता म्हणला जातो जुन्या काळामध्ये. मग सगळं राज्य त्याग केला आणि हळूहळू हळूहळू बद्रीनाथच्या पुढे निघायला सुरुवात केली. कशा करता? भीमाचं शरीर म्हणजे काही साधं शरीर होतं का महाराज? नकुल आणि सहदेव ही सम्राटाची जागा घेणारी, पण बद्रीनाथच्या पुढे भीमशिला म्हणून. कशा करता जायचं नाही, चालतच जायचंय. त्याचा अर्थ असा आहे की आपण होऊन शरीर सोडण्याचं मन तयार केलं पाहिजे.
असं त्याला म्हणतात स्वर्गारोहण. स्वर्गारोहण म्हणजे काय? शरीर सोडण्याचं ठिकाण. आणि हा नचिकेता त्याच दिशेनं वाटचाल करतो. आजही नचिकेताच्या नावाने कैलाश पर्वताच्या शेजारी असे तयार केलेलं आहे यमद्वार. नचिकेताचं स्थान त्या ठिकाणी कैलाश यात्रा करत असताना मध्यंतरी त्याचं वास्तव्य आहे. आणि मृत्यूकडे जायचंय म्हणून त्याच दिशेनं नचिकेता जातो. 2-3 दिवस थांबतो शरीर सरू नये म्हणून लवकर मृत्यू येत नाही. आणि शास्त्रामध्ये वर्णन आलेले आहे मृत्यू अधिष्ठातृ देवता आहे. डोळ्यांना देवता आहे, कानांना देवता आहे, जिभेला देवता आहे. हे आपण बोलतो ना त्या देवाची आपल्यावर कृपा असते. सूर्याची कृपा आहे म्हणून डोळे चांगले आहेत. अश्विनीची कृपा आहे म्हणून नाक चांगले असतात. वरुण देवतेची कृपा आहे म्हणून जीभ नेहमी भिजलेली असते. कधी जलाधिष्ठात्री देवता आहे. कोरडी पडत नाही ती. ज्या दिवशी कोरडी पडली त्या दिवशी तुम्ही कोरडेच झाला म्हणून काही करायचं, जायला बरं पडतं. अधिष्ठातृ सुद्धा मृत्यू एक अधिष्ठातृ देवता आहे. आणि तिथं थांबलेला जो नचिकेता आहे त्यांच्या बरोबर येतात. 3 दिवस अन्न पाणी वर्ज केल्यामुळे 3 दिवस पूर्ती येत नाही. 3ऱ्या दिवशी येतात. आणि एक कुमार निरागस इतका सुंदर मुलगा 3 दिवस अन्न पाणी खात नाही तर मृत्यूला जायचे. आणि मृत्यूच्या डोक्यावरून हात फिरून सांगतो 3 दिवस तू उपाशी राहिलास, एक काम करतो 3 वर मागून घ्या, प्रसन्न हो, तुला काय मागायचं असेल ते माग, मी तुला 3 वर देतो. तो जो नचिकेता आहे तो इतका निरागस आहे. तो सांगतो माझे वडील रागवलेले आहेत, त्यांचा राग गेला पाहिजे तर हा माझा पहिला वर आहे. तुम्ही काय काय मागितलं असतं कल्पना करा बरं. तुम्हाला दिला असतं का नाही हा नंतरचा भाग आहे. पण तो मुलगा आहे तो. आणि त्या मुलाला 3 वर माग मागितल्यानंतर तो नचिकेता म्हणतो की माझे वडील खूप रागवलेले आहेत. मी इथून पुढे गेलो वडिलांकडे तर वडिलांच्या डोक्यात हे विसरलं पाहिजे की मी मेलो होतो म्हणून. मला त्यांनी पहिल्यासारखं स्वीकारलं पाहिजे. यमराज हसतो, काय पोरगा आहे, मी देण्यासारखा आहे, तू मागत नाही. ठीक आहे म्हणजे तसा तुझे वडील रागवणार नाही. दुसरा वर मागितला की स्वर्गामध्ये जात असताना स्वर्ग मिळावा म्हणून एका अग्नीची उपासना केली जाते. ती उपासना कशी असते ते सांगा. आता ते एक धार्मिक क्षेत्रातला मुलगा आहे, ऋषींच्या क्षेत्रातला मुलगा आहे, ते तेच मागण्याच्या घरात चालतं. दारू कशी तयार व्हावी असं म्हणणार नाही, धंदा कसा करावा असं ते पोरगं म्हणणार नाही. ते ऋषींच्या आणि याच्यासाठी जगद्गुरु तुकोबा आहे प्रार्थना करतात भगवंताला, देवा कदाचित तू नाही मिळाला तरी चालेल, तुझं घर नाही मिळालं तरी चालेल, पण हरिदासाची घरी वारकऱ्यांच्या घरात मला जन्म दे. हरिदास हरीची उपासना करणारी जी जी मंडळी असतील ना त्यांच्याच घरी मला मुलगा म्हणून जन्माला घाल. हरिदासाची घरी म्हणजे उपजवा जन्मांतरी म्हणशी काही मागा हेची देगा पांढरा. संस्कार परंपरेने येतात. स्वर्गातला तो अग्नी येतो कसा प्राप्त केला जातो ते तुम्ही मला सांगा. प्रसन्न होतात. सुंदर प्रश्न विचारला. आणि एक वर अतिरिक्त देतात. अग्नीची उपासना कशी करायची शिकवतात आणि एक वर अतिरिक्त देतात. नचिकेता फार सुंदर प्रश्न विचारला म्हणून त्या अग्नीचं नाव नाचिकेत म्हणून या जगात प्रसिद्ध होईल. हा माझ्यातर्फे तुला वर तू मागितलेला नाहीये, परंतु ते अग्नीला आतापर्यंत नाव नाहीये, स्वर्गाग्नी म्हणून म्हणायचे, पण नाचिकेत अग्नी म्हणून इथून पुढे प्रसिद्ध होईल. आणि 3रा वर मागायला सुरुवात केली फार सरळ, कारण की 2 वर सरळ गेले. मग 3ऱ्या वराला काही अडचण येईल असं वाटत नाही. आणि त्याचं जे मन आहे, माझा शब्द नीट आहे का, ते तृप्त झालं. स्वर्गाविषयी चर्चा करायची म्हणून यज्ञ केलेला आहे विश्वाजीत. आणि तो नचिकेताला मिळालेला आहे स्वर्गाग्नी.
म्हणजे स्वर्गाची संकल्पना नचिकेतेची पूर्ण झालेली आहे. वडील रागवले होते ते थांबलेले, आता काही मागायचं शिल्लक नाहीये. तुम्हाला काय मागणार आहे? तर या दोनच गोष्टी माहिती, स्वर्गासाठी यज्ञ करतात आणि वडील रागवलेले आहेत. याच्या अतिरिक्त त्या मुलावर कुठलेही संस्कार झालेले नाही, त्याला काही या जगातलं माहिती नाही. मात्र तिसरा वर शिल्लक आहे, काय विचारायला पाहिजे? तो घरात कधी कधी आत्म्याविषयीची चर्चा चालायची, विचारू प्रश्न आहे, एक वर शिल्लक आहे, तो सहज प्रश्न त्या नचिकेताच्या मुखातून निघाला जातो. एयम प्रेते विचिकित्सा मनुष्य अस्ती नाय मस्ती. मनुष्य मेल्यानंतर काही लोक म्हणतात आत्मा असतो, अस्ती किती येते, आणि काही लोक म्हणतात काहीच नसतं, नास्ती. हा जन्म आहे तो आहे, याच्यानंतर काहीही नसतं, असं काही लोकांचं म्हणणं आहे. आणि काही लोकांचं म्हणणं आहे की या जन्मात केलेलं कर्म जन्मांतराने भोगावं लागतं, परंतु आत्मा शरीर बदलतो पण मेल्यानंतर आत्मा असतो. हा सांगतो मला माहित नाही, हे नचिकेताची वैशिष्ट्य. तो म्हणतो मला माहित नाही असतो का नसतो. अशी ती एकाचं म्हणणं आहे की आहे, नास्ती असं एकाचं म्हणणं आहे. आणि मी त्याच्या बाबतीमध्ये फारसा खोलवर विचार केलेला नाही. नचिकेता म्हणून असं चर्चा आहे की आमच्या घरामध्ये चर्चा चालते, वेदांत अशा पद्धतीने म्हणतं, न्याय अशा पद्धतीने म्हणतं, सांख्य अशा पद्धतीने म्हणतं, काही आहे म्हणतात आत्म्याला, काही चारवाक म्हणतात की नाही या जगामध्ये आत्मा. मग नेमकं काय आहे? आत्मा आहे का नाही? आणि तुम्ही मृत्यू देवता आहात, मरणाची अधिष्ठात्री देवता आहात, तुम्हाला याचा नक्की निर्णय माहिती. प्रश्न काही फार गंभीर नव्हता बरं. मृत्यू देवता आहे, मेल्यानंतर आत्मा असतो का नाही तेच विचारतात. आम्हा लोकांना लोक पाहिले की विचारतात देव आहे का नाही. आमच्या जागी दुसरा माणूस असला की त्याला प्रश्न विचारतात दारू आहे का नाही. प्रश्न सहज आहे. राजकारणातला माणूस आता यावर्षी कोणाचं वार आहे, कोण पक्ष निवडून येईल, ते विचारणारा माणूस खूप गंभीर नसतो. जसा माणूस भेटतो, शेअर बाजार काही माहीत नसतो, शेतकरी माणूस विचारतो का मंदी चाललेली आहे. हा मंदी, तुला काही माहिती का मंदी म्हणजे काय? 2 भाकरी कमी केल्यात जेवताना, एका टायमाचं जेवण कमी केलंय, त्या चहामध्ये साखर कमी टाकली, मंदी म्हणजे काय? चालीच पेपरमध्ये येतं मंदी आहे, काही म्हणतो मंदी आहे. हे असं फार गंभीरतेने घेतलं जात नाही. मुंबईमध्ये खूप पाऊस पडतो, मुंबईच्या पोरांना प्रश्न आहे दुष्काळ म्हणजे काय. मग गावाकडे येतात तर आई बाप सांगतात बाबा यावर्षी पाणी कमी पडलं. कसं कमी पडलं पाणी? आमच्याकडे तर भरपूर आहे. मुंबईला भरपूर पाणी आहे पण गावामध्ये पाणी कमी म्हणजे काय असतं, काय सांगायचं पोरांना? ते प्रश्न विचारला जातो. मृत्यूची देवता आहे म्हणून मृत्यूला प्रश्न विचारला जातो. अस्ती ती येते, गेल्यानंतर आत्मा असतो असं एकाचं म्हणणं आहे. नास्ती ती येते, काहीचं म्हणणे नसतोच आत्मा आहे. जोपर्यंत जीवन जगावं आजही या मान्यता आहे बरं का. श्रीकृष्णचंद्र परमात्मा आणि रामचंद्र प्रभू याच्या अगोदरच्या ग्रंथाचं वर्णन आहे, वेदातलं वर्णन आहे. त्यावेळेस ही चिकित्सा आहे. अस्तित्व येते नास्ती येते आणि आजही ती परंपरा चालू आहे. कसला देव कसला धर्म, खावं प्यावं माणसाने, सगळं शरीर मिळालेलं आहे. काही असं गंभीरतेनं मानवी जीवनाकडे पाहिलं जात नाही. फटका बसल्यानंतर पहिले तेच लोक देवाकडे येतात. मध्यंतरी गेलो होतो परदेशामध्ये, मला एकाने प्रश्न विचारला, ठीक आहे मला वाटलं तुझ्या अंड्यात श्रद्धाळू लोक नसतील, चांगले लोक असतील, पण तिकडे सगळ्यात जास्त तिथे प्रवचन झाल्यानंतर मला प्रश्न विचारला, शास्त्रीजी एक प्रश्न विचार म्हणे 3.5 वर्ष झालेली 7.5 माझ्या मागे अजून राहणार आहे, पण प्रभावी आहे का नाही? म्हणजे 7.5 तुझ्या मागे लागले कशामुळे? ते शनी वक्री झालेला आहे. मी म्हणलं 600 कोटी माणसं आहे पृथ्वीवर आणि आपल्यापासून शनी लांब आहे.
आणि 600 कोटी माणसातून तू एक VIP निघाला का तुझ्या मागे शनी लागायला? एवढा मोठा माणूस समजतो का की तुझ्या मागे माणसं लागतील? अरे ते न लागता माणूस दुखी, सगळे ग्रह अनुकूल आहे. ज्याला साडेसाती नाही ती माणसं सुखी आहेत का दुखी आहेत? ती संकल्पना आहे मनातली, साडेसातीमुळे दुखी आहेत. पण जन्माला आल्यापासूनच साडेसाती मरेपर्यंत ते लोक लागतातच शेवटले द्यावे. संत महात्मे ते सांगतात शनीमुळे दुखी नाही, जन्मतः दुखी आहे, सगळं दुःखच आहे. म्हणून शनीचं नाव आहे ते निमित्त, याच्यामुळे दुखी त्याच्यामुळे दुखी, हे तसं काही नाही. दुःख हे खुललेलंच ना आपल्या पाशी. म्हणून निमित्त आहे, निमित्ताचा प्रश्न आहे. आता ते लहान पोरगा आहे, बोलून तर सहज गेला, विषय गंभीर आहे. गेल्यानंतर आत्मा असतो का नसतो त्या पोराला सांगायचं कसं हो? लहान पोरगा आहे, एखाद्याने प्रश्न विचारला, गंभीर प्रश्न असतो. 5 वर्षाचा मुलगा आहे, तुमच्याकडे लग्न होतं, लग्नामध्ये मुलगा नसतो आणि अचानक त्या मुलाचं विचार फिरतात आणि आईला येऊन सांगतो त्यांचं लग्न केलं मग माझं पण लग्न कर. मुलगा 5 वर्षाचा आहे, आई बाप प्रेमळ आहे, लग्न करणार नाही असंही काही परिस्थिती करणारच आहेत लग्न. पण 5 वर्षाचा पोरगा आहे, त्याला लग्न शब्दाचा गंभीर अर्थ माहीत नाही, पण तो हट्ट धरून बसतो त्यांचं लग्न केलं मग माझं पण करायचं. आई वडील म्हणतात तुझं करायचंच लग्न, पण जरा मोठा हो, मोठा नाही मला आत्ताच लग्न करायचं. मग काय करणार आई बाप मला सांगा बघ. मग आईस्क्रीम देणार, चॉकलेट देणार, नाही लक्षात येतं का तुम्हाला? त्या मुलाचा जो प्रश्न आहे की माझं सुद्धा लग्न झालं पाहिजे, त्या प्रश्नापासून तो बाजूला गेला पाहिजे, याच्याकरता आई बाप प्रयोग करतात. चॉकलेट घे, आपण ड्रेस आणू, आपण गाडी विकत घेऊ. हे कशा करता गाडी विकत घेऊ? त्या प्रश्नापासून तो बाजूला गेला पाहिजे. बरोबर आहे ना? का बाजूला गेला पाहिजे? तो अजून लग्न करण्याच्या योग्यतेचा नाही. का दुसरं काही उत्तर आहे तरी का तिचं लग्न करणार नाही? सगळं बरोबर आहे, पण अजून त्या लायकीचा नाही म्हणून फाटा फोडला जातो त्याच्या प्रश्नाला. ते मी तुमच्यासाठी बोलतो बरं का. अध्यात्म फार चांगलं आहे, पण तुम्ही लायकीचे आहात का नाही म्हणून संत लोक तुमच्याशी आध्यात्मिक चर्चा करत नाही. ते सुद्धा विचारतात पाऊस पाणी कसा आहे, धंदा पाणी कसा आहे. साधूला काय घेणे धंदा पाण्याची? कोणी आला तर काय दुकान चालू आहे, चाललंय बरं आहे का बरं? मग नाही चाललं दुकान तर काय साधू दुकानावर येऊन बसणार आहे का? एक समान विचाराची लोक भेटतात म्हणून तो शब्द विचारला जातो. तसा हा लहान आहे कुमार आणि आत्म्याविषयी प्रश्न येतो, गेल्यानंतर आत्मा ऐकलं, ह्याला काय गरज आहे? आधी नाही तर नसेल त्यावेळेस बघून घेऊ. पण रतीच्या घरात आलेला मुलगा आहे म्हणून तुम्ही जसं आपल्या मुलाला त्या प्रश्नापासून बाजूला करता, तसाच यम सुद्धा मुलगा लहान आहे, अजून त्या प्रश्नाचं गंभीर त्याला घेणार नाही म्हणून त्या प्रश्नापासून त्याला बाजूला करतो. नैतिकेता काय प्रश्न विचारतो? अस्तित्व येते नाही, अस्तित्व येते, मेल्यानंतर आत्मा आहे, मेल्यानंतर नाही, सोडून देईल प्रश्न. सदायुष्य पुत्र पौत्रांपणेश्वर वेळा असतो, मेल्यानंतर आत्मा असेल नाही तर नसेल. सगळा प्रश्न विचारतो. आयुष्य माप, सदायुष्य, पुत्र माप, पुत्राचे पुत्र माप, काय शब्दाचे प्रयोग गोड आहे ना संस्कृत मध्ये. सदायुष्य पुत्र पौत्रान वडीश्वर, वरण वर दिलाय ना मी तुला, ते काय मागतो मेल्यानंतर असतो नाही तर सास नाही तर नसेल. पुत्र पौत्रान वडीश्वर हलवला चांगला प्रलोभन दिला. आणि एक लक्षात ठेव, तू माझ्याजवळ आलायस ना, मी मृत्यूचा देवता आहे. सामान्य माणसाला जे भोग मिळत नाही ते सगळे भोग मी तुला आणून देतो. ये कामा दुर्लभा मर्त्य लोके, मनुष्यासाठी जे जे दुर्मिळ आहे, शब्दांचा प्रयोग पाहतात आहे, मनुष्यासाठी जे जे दुर्मिळ आहे, जे जे मिळवावं लागतं ते सगळं मी तुला आणून देतो.
पण मरण मान उतराक्षी, मरणाविषयी विचारू नकोस. आणि राहिला प्रश्न विचारण्याबद्दल सुद्धा हरकत नाही काही नचिकेत. पण देवांना सुद्धा अजून यातला अर्थ कळाला नाही, देवांना सुद्धा गूढ कळालेला नाही. तुला कळून काय फायदा आहे? दोन तुमचा अजून सिद्धांत लक्षात घ्या ना. एक बाजू ही आहे, एक आम्हा दुर्लभा मरते लोके, त्याला म्हणतात लोभ. माणूस हलतो कुठे, हा लोभ आहे. आणि जर लोभानं माणूस पगळत नाही, तो भीतीने पगळतो. गुंड लोक भीती दाखवतात आणि श्रीमंत लोक लोभ दाखवतात. फरक कळाला तुम्हाला? आणि मनुष्य दोन्ही गोष्टीने घाबरतो. कोण गुंडाच्या नादी लागला? श्रीमंत. एखादा प्लॉट आहे आणि एखाद्या श्रीमंताच्या मनात भरलेला आहे की प्लॉट चांगला आहे, आता मालकाकडे जाणार, काय भाव घेताय? तर मला घेतायचा नाही. तर ठीक आहे ना, विकू नका तुम्ही. तर तुमच्या या प्लॉटच्या संकल्पना आहेत. तुम्ही 1 लाख रुपयाची जर किंमत धरत असाल तर मी 2 देतो. त्याला म्हणतात लोभ. त्या माणसाला त्याच्या सिद्धांतापासून वेगळं या 2 गोष्टीने केलं जातं. एक लोभानं वेगळं केलं जातं आणि एक भीतीनं वेगळं केलं जातं. हे मानवी जीवनातल्या सगळ्यात मोठ्या अडचणीच्या गोष्टी. कुठलाही माणूस असू द्या, कुठलाही. आणि मग तो 2 लाखांनी मानत नसेल तर तोच श्रीमंत माणूस 10,000 रुपये एका गुंडाला देतो. का तो प्लॉट मला पाहिजे आणि देत नाही. तर तो गुंड घरामध्ये रिव्हॉल्वर घेऊन येतो, हा प्लॉट मला पाहिजे. कधी सोडतो? नाही पण मला द्यायचा नाही, हा तुझा भाग झाला, पण घ्यायचा आहे हा माझा भाग आहे. जगायचं आहे तर प्लॉट द्यायचं ठरव, त्याला म्हणतात भीती. तो विचार करतो एवढं सगळं कुठाने करण्यासाठी 2 लाखाची गिऱ्हाईक परवडलं ना. मग तो घरी जाऊन सांगतो त्याला मला प्लॉट विकायचा आहे. नाही मग आता 1 लाखाच्या पुढे जमणार नाही मला. त्यावेळेस 2 लाखाचा मूळ होता, आता मला 2 लाखाला झेपत नाही, 1 लाखाला घ्यायचं का तुम्हाला? 1 लाख ते 1 लाख काहीच मिळणार नाही तिथं गुंडाला देऊ. आणि ज्या माणसाने 2 लाख द्यायचं कबूल केलं होतं त्यांनी गुंडाला फक्त 10,000 रुपये धमकी द्यायला दिलं. 10,000 आणि 1 लाखाचा प्लॉट, 1 लाख 10,000 तुझं काम नाही. त्याला म्हणतात भीती. माणूस फोडला जातो. तुम्हाला सुद्धा तेच आहे की जे बाजारू संत असतात, बाजारू ज्योतिषी असतात, बाजारू लोक असतात, अशीच भीती घालतात. राहू वक्री येथील राहूची कधी भेट झाली होती गुरुला नाही. शनी वक्री झालेला आहे, आमची पूजा करावी लागेल, आमचं करावं लागेल. आमचे ज्ञानोबा तुकोबा फार पुढचे आहेत. तुकोबाला विचारा तुम्ही, तुकोबाला माझे एवढे संकट आलेले ह्याच्यापेक्षा जास्त येऊ द्या. येणारे जे आहेत ते रोखू शकत नाहीत. प्रारब्ध बदलता येत नाही. ज्ञानोबांची ओवी ज्ञानेश्वरीमध्ये ललाटीचे लिहिले ते न मोरेगा काही केले नाही. लक्षात येत कपाळावर जे लिहिलेलं आहे प्रारब्धामध्ये जे अचल आहेत ते बदलता येत नाही. रामाला वनवास, रामाचा काही शनी वक्री होता, रामाचा काही राहू खराब झाला होता का गुरु बिघडला होता राहू होता. आणि ज्योतिष सांगणारे वशिष्ठ होते आणि मूर्त वशिष्ठाचं फार मोठ्या जास्त काळाने टीका केलेली. वशिष्ठ म्हणजे काही साधे नाही, रामाचे गुरु आहे. आणि हाच दिवस अत्युत्तम दिवस आहे, उत्कृष्ट दिवस आहे. या दिवशी जर रामाचा राज्याभिषेक झाला तर चिरंतन होईल. असा सुंदर मुहूर्त काढला आणि त्याच मुहूर्तावर वनवासाला जावं लागलं. काय त्या मुहूर्ताला किंमत आहे म्हणा? कधी अभ्यास केला या गोष्टीने? बरं, रामा इतकं सोज्वळ कुणीच नाही जगामध्ये. कुठलं पाप नाही, कुठला त्रास नाही. लोकमत निवडणूक जर झाली असती त्या काळामध्ये तर 2च मत विरोधात गेले असते. एक मंथरेचं आणि एक काही बाकी सगळं रामाला अनुकूल आहे, पण लोक काही त्यावेळेस नव्हती. 2 व्यक्तीला सुद्धा मान द्यावा
हे रामचंद्र प्रभूचं अंतःकरण. प्रभू असे म्हटले नाहीये गलाची केली. प्रारब्धामध्ये जर वनवास लिहिलेला असेल तर आनंदाने भोगा. रामचंद्र प्रभू वनवासात जाऊन सुद्धा 12 वर्षात कधी दुखी झालेत असं कुठं पुसटचा उल्लेख सुद्धा नाही. उलट 12 वर्ष सीतेबरोबर एकत्र राहायला मिळतात याचा सगळ्यात मोठा आनंद. राजा झाले असते तर मंत्री झालेल्या लोकांना घरी भेट घेता येत नाही, स्वतःच्या घरी राहता येत नाही. रामचंद्र प्रभू सीतेला सांगतात हा योग चांगला आहे, 12 वर्ष आपण एकत्रित राहतो आणि जंगलाचं साम्राज्य कुणी त्रास द्यायला माणूस येत नाही. कंदमूळ खायला मिळतात, सकस आहार मिळतो, गोदावरीचं निर्मळ असं गंगाजल आहे, वातावरण चांगलं आहे आणि त्रास नाही. याच्यासाठी काय असतं मानवी जीवनामध्ये? सुख म्हणजे काय असतं? डायबिटीज झालेल्या माणसाला गुलाबजाम देणं म्हणजे सुख आहे का? ते फार छान केलेले, फार छान खवा आहेत, ते मला गोड चालत नाही, घ्या ना. एवढं काही साखर वाढत नाही, ते पण अगोदरच वाढलेली आहे, असू द्या हो, पण एवढं घ्या. असा आग्रह करणारे, प्रेमामधून दुःख वाटणारे असं कुठे जगात मिळत नाही. कळलं? प्रेमातून दुःख देणारे, भयातून दुःख देणारी माणसं मिळतात जगामध्ये, पण प्रेमातून दुःख देणारी माणसं ओळखणंच अवघड आहे. अत्यंत आग्रह करतात ते खास. एका ठिकाणी आमचा मित्र गेला होता जेवायला, फार सुंदर बोलला, म्हणजे महाराज एवढी भाकर एवढी खास केली त्यामुळे मला पोट भरलं. म्हणजे खास तर का मला एवढी शिल्लक का ठेवायची? अर्थ कळायला का तुम्हाला? शिल्लक राहू नये म्हणून पोटावर मार, दुसऱ्या दिवशी त्याला अपचन झालं, ते गडस्त खाल्ली तरी वाचते. दुसऱ्या दिवशी त्या आडव्या भाकरीने एवढा प्रभाव केला सगळं पोट बिघडलं. मला येऊन सांगितलं इथून पुढे मी कोणाकडे जेवायला जाणार का? अहो त्यांची भाकरी शिल्लक होती म्हणून माझं पोट बिघडलं. मला जेवढं लागतं तेवढं म्हणून त्याला उलटा प्रश्न केला. अरे म्हणलं खातानाच अर्धी भूक शिल्लक ठेवायची. त्यामुळे ते कळलं नाही मला त्या टायमाला, पण पोट बिघडलं. 3 दिवस काही न खाता राहिला अर्ध्या भाकरीमुळं. ते प्रेमातून मिळालेलं दुःख आहे. मान ठेवायचं आहे म्हणून आपलं शरीर बर्बाद करू नका. अर्थ कळालं? प्रेम आहे म्हणून आपले विचार भ्रष्ट करू नका. तंबाखू खाणारी माणसं प्रेमानेच तंबाखू खायला शिकतात ना. हेरे काय होत नाही. नवीन नवीन तंबाखू खातो पहिल्यांदा चक्कर येते, तो चक्कर यायला लागली. सुरुवातीला होतं रे, काय प्रेमातून वाढलेलं दुःख आहे. सुरुवातीला जो पहिला पेट घेतात लोक, दारू पितात, भाजणारे फुकट पाहतात, मित्र असतात ना, ती रे हे जरा करू लागतात. नवीन नवीन असं प्रेमातून वाढलेलं दुःख आहे. कधीतरी आपल्या जीवनाच्या अवतीभोवती विचार करा. जागृतीचं सांगतात का झोपायचं सांगतात त्याचा अभ्यास करा. जे मित्रमंडळ आहेत, जे प्रेमळ म्हणून काय शिकवतो काय नेमकं, मंदिरात गेल्यामुळे नावं ठेवतील, प्रवचनात गेल्यामुळे नावं ठेवतील. उलट बंधू तुम्हाला हे काही वय का तुमचं प्रवचनात जायचं? चालता येत नाही तेव्हा जायचं का? ऐकू येत नाही तेव्हा ऐकायचं का आपण जीवनातलं तत्वज्ञान? नाही. आणि त्यांना जर सहज म्हणलं नाही आज नाटकाला जायचं, मी तिकीट करून आणतो, तुम्ही चिंता करू नका. पापाला बंदोबस्त करणारे लोक असतात आणि वाईट प्रकरणामध्ये निर्मत येत नाही. महाराज प्रवचनाला निघा तुम्ही, आई आम्हाला फोन येणार, आम्ही पाहुणे येतो, संपलं. चांगल्या कामामध्ये विघ्न असतात, आत्मकल्याणामध्ये विघ्न असतात. ही विचित्रता आहे. म्हणून प्रेमातून दुःख वाढलं जातं. अर्थ कळाला ना? मग त्याच्याकरता एक शब्द आहे संस्कृत मध्ये, सर्व संग परित्यागी. सर्व संग, संग शब्दाचा अर्थ कनेक्शन, मित्र. दुःखाचाही संबंध नको आणि सुखाचाही संबंध नको. दुःख हे प्रथम क्षणी दुःख देणार आहे असं वाटतं, कधी कधी त्या दुःखामुळे बरं वाटतं. सुख हे प्रथम क्षणी आनंद देणारं वाटतं, पण अनंत जन्मापर्यंत ते दुःख देणारं असतं.
म्हणून सर्व संग परित्यागी. लोभही नको आणि भीतीही नको. माणसात राहिल्यामुळे लोभ आहे, माणसात राहिल्यामुळे भीती आहे. सर्व संग परित्यागी, त्याला त्याग नाही. दत्तात्रयाने केलेला त्याग, सुखदेवाने केलेला त्याग, हा त्याग आहे. वडणीही नको, शत्रूही नको आणि मित्रही नको. 12व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण खूप सुंदर सांगतात, समा शत्रौच मित्रे, शत्रौच मित्रे. शत्रू जसा त्रास देणारा आहे तसा मित्र सुद्धा अध्यायामध्ये विघ्न घालणार. प्रेमानं तो बाध आणतो, शत्रू विकृतीनं बाध आणतो. लक्षात तिथे काय बोललो? शत्रू जो आहे तो प्रेमानं बाध आणतो का? नाही, विकृती विरोधातून बाधा आणतो. आणि मित्र प्रेमाने बाधा निर्माण करतात. म्हणून शत्रूंच्या मित्रेच समान सर्व संग परित्यागी, लोभ आणि भीती. अजून यमराज आहे तो त्या कुमाराला दोन्ही पद्धतीने भीती दाखवतो. देवांना तत्व कळालं नाही. अनुप्रमाणात सूक्ष्म आहे, लहान आहे. पुष्कळ देवी देवतांनी प्रयत्न केला, इंद्राने प्रयत्न केला, सगळ्यांनी प्रयत्न केला, नाही कळत. पण एवढ्या मोठ्या लोकांना कळत नाही. तुला कळेल असं तुला वाटतं? भीती न पेक्षा सगळं तुला देतो. इमा रामा सरता सतोडिया, सगळं तुला प्रदान करतो. जीवा जगायचं असेल तोपर्यंत जग, भोगायचं असेल साम्राज्य तोपर्यंत भोग. हे मरणम मामुखात. मेल्यानंतर काय होते हे असले. आता मी सांगितलं तुला, यमराज म्हणतात मी सांगितलं तुला, पण तुझ्या डोक्यामध्ये याच्या अतिरिक्त या वराच्या तुलनेनं एखादा वर असेल तर मग मी सांगितलं तुला स्वर्ग देतो, मी सांगितलं तुला सगळं देतो. माझ्या सांगण्यामध्ये कुठेतरी त्रुटी असेल, माझ्या बोलण्यामध्ये कुठेतरी कमतरता असेल, पण जर तुला याच्यापेक्षा जर काही मोठं वाटत असेल तर माप मी देतो तुला. फक्त मरणाचा विचारू नको. आणि त्या नचिकेतेचे डोळे आधी जागृत होतात. मेंदू याला म्हणतात पुण्य, याला म्हणतात भाग. याच्या अगोदरचा जो प्रश्न आहे तो स्वर्ग मिळावा, ज्या अग्नीनं स्वर्ग मिळतो त्या अग्नीची उपासना मागितली, त्याचं तत्व मागितलं, स्वर्गासाठी मागितलं. आणि तिसरा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा फुकट स्वर्ग द्यायला तयार आहे. काहीच करू नको, उपासना करू नको, काही नको, मी स्वर्ग देऊन टाकतो तुला. चक्रवर्ती सम्राट बनवतो, निष्कंटक राज्य देतो, एकही शत्रू राहणार नाही तुझ्या साम्राज्यामध्ये, मी दखल घेतो. आणि डोळे उघडतो. विचित्र आहे, एखाद्याचे डोळे बंद होतात एवढं मिळाल्यानंतर, पण भाग्य या ठिकाणी जन्माला येतं आणि त्या मुलाचे डोळे उघडतात. अरे मी तर स्वर्ग मागत होतो, अग्नी मागितला मी सगळं मागत होतो, आणि मेल्यानंतर आत्मा असतो का नाही नसतो का नाही याच्याबद्दल एवढं द्यायला सुरुवात झाली. काहीतरी चुकून का होईना माझा प्रश्न हा श्रेष्ठ आहे. त्याला भाग्य म्हणतात. नशीब देवाला कळालं, त्यांचा दोष आहे, त्यांना कळालं नाही. पण मी तर जबाबदारी त्यांच्यावर टाकलेली की तू समजून सांग. समजत नाही तोपर्यंत समजून सांगायची जबाबदारी तुझी. आणि देवाधिकांना जे आत्मतत्व कळालं नाही, जे आज स्वर्गामध्ये आहेत, आज जे स्वर्गामध्ये आहेत त्यांना जर कळालं नाही तर मग त्यांच्यापेक्षा मला श्रेष्ठ व्हायचे, त्यांच्यापेक्षा मला मोठं व्हायचे. मला हा प्रश्न महत्वाचा आहे. आणि त्या नचिकेतेची बुद्धी बदलते. मागत नाही तो काही, यमाला समजून सांगतो तुम्ही किती श्रेष्ठ आहात, किती मोठे आहात. जे तुम्ही मला देता, ज्या विषयांची मला सवय लावायचा प्रयत्न करताय, जे स्वर्ग मला देण्याचा प्रयत्न करतायत, शब्द इतके गोड आहे त्या नचिकेताच्या की काळजाला भिडतात मला. स्वभावा शब्दांचा प्रयोग आहे, तर संस्कृत मध्ये शब्द आहेत म्हणून